आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। नाशिक पुणे थेट रेल्वेसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकजूट, शिर्डी मार्गाला विरोध, दिल्लीमध्ये आवाज उठवण्याचा निर्णय। पुणे नाशिक रेल्वे मार्गाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे। सिन्नर फाटा येथील सर्वपक्षीय बैठकीमध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची एकजूट दिसून आली। शिर्डी मार्गे प्रस्तावित रेल्वे मार्गाला एकमुखी विरोध करण्यात आला। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने 4323 किलोमीटर रस्त्यांचे नुकसान, 1549 पूल देखील बाधित, दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आलाय। या नुकसानग्रस्त पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी 2051 कोटी रुपयांचा प्रस्ताव आणि मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आला असून केंद्र सरकारकडून निधी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। कर्जमाफीत शासनाकडून भेदभाव, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आरोप, शेतकऱ्यांचा संभ्रम दूर होणं गरजेचं। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केवळ 50,000 रुपये, त्यामुळे वेळेवर कर्जफेड करून आर्थिक शिस्त पाळणाऱ्या शेतकऱ्यांना अपेक्षित न्याय मिळत नसल्याची भावना ग्रामीण भागात वाढत आहे। परिणामी भविष्यामध्ये नियमित कर्जफेड करण्याची मानसिकताच कमी होईल अशी भीती देखील व्यक्त केली जाते। कर्जफेडीबाबत प्रामाणिक राहणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्याऐवजी थकबाकीदारांना अधिक लाभ मिळत असल्याचा संदेश समाजात जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसत आहे। महाराष्ट्राच्या वाटेला 3 मंत्रिपदे येणार, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, भाजपच्या 2 मंत्र्यांची कॅबिनेटमधून गच्छंती अटळ। ठाकरेंच्या शिवसेनेतून बंडखोरी केलेले 6 खासदारांपैकी 2 जणांना थेट मंत्रिपद मिळणार असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळण्याची चर्चा आहे। राज्यामधील धरणांमध्ये केवळ 25.56% पाणीसाठा, मान्सून सक्रिय असला तरी पाणी टंचाईची चिंता मात्र कायम। पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 12 TMCने कमी, 3 दिवसामध्ये समाधानकारक, धरणसाठा वाढू लागलाय। हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय, यामुळे धरण साखळीतील पाणीसाठ्यामध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे। कर्जमाफीची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही, गरीब शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार। कृषी मंत्री भरणे म्हणाले की कर्जमाफीसाठी सुरुवातीला 30 जूनची तारीख देण्यात आली होती, नंतर 5 जुलैची तारीख दिली, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे त्याला थोडा उशीर होत आहे। 4 ते 2 दिवस उशीर होते, आम्ही ते मान्य करतो, परंतु संपूर्ण माहिती घेऊन आणि पडताळणी करूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाईल। कोणतीही चूक होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेत आहोत। सतर्क रहा, आणखी 2 दिवस बरसणार। मुंबईसह 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट तर 4 जिल्ह्यांना ऑरेंज, 18 जिल्ह्यांना येलो अलर्ट। काही भागांमध्ये पूरस्थितीची शक्यता वरती येणार। VB रामजेच्या मजुरीमध्ये फक्त 5 रुपयांची वाढ, कसं भागणार मजुरांचा सवाल। आता 1 जुलै रोजी मजुरी दरामध्ये अवघ्या 5 रुपयांची वाढ करण्यात आली, त्यामुळे आता जिल्ह्यातील मजुरांना प्रतिदिन 317 रुपयांची मजुरी मिळेल। सध्याच्या महागाईच्या काळामध्ये सर्वच जीवनावश्यक वस्तूंचा दर गगनाला भिडलेले असताना ही 5 रुपयांची वाढ म्हणजे अत्यंत तोकडी ठरत असल्याचा आरोप मजुरांकडून केला जातोय। नांदेड मुंबईसाठी स्वतंत्र एक्सप्रेस आज शुभारंभ, टणकपूर नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस देखील धावणार। नांदेड मुंबई नांदेड एक्सप्रेस आठवड्यामधून 2 दिवस अकोला आणि मनमाड मार्गे धावेल। या गाडीमध्ये आरक्षित तसेच अनारक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध असणार आहे। आषाढी वारीमध्ये प्रथमच एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा, 353 रुग्णवाहिका, 43 ICU तर 3000वर आरोग्य कर्मचारी तैनात असणार। वारकऱ्यांच्या मदतीसाठी आरोग्य संपन्न वारी हे मोबाईल ॲप देखील सुरू करण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जलजीवनच्या 791 योजना पूर्ण, जिल्ह्यातील उर्वरित कामांसाठी 420 कोटींच्या निधीची प्रतीक्षा कायम। जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत एकूण 1244 गावांसाठी 1196 योजना मंजूर करण्यात आल्या आहेत। जिल्ह्यामधील प्रलंबित कामामुळे अनेक गावांमधील नागरिकांना अद्याप देखील नळाद्वारे नियमित पाणी पुरवठ्याची प्रतीक्षा करावी लागत आहे। मराठवाड्यामध्ये टँकर अवलंबित्व कायम, 488 टँकरद्वारे पाणी पुरवठा, 1,500 विहिरी अधिग्रहित। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण 296 गावे आणि 177 वाड्यांमध्ये 488 टँकरद्वारे पिण्याचं पाणी पुरवलं जात आहे। त्यासाठी 1411 खासगी विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलेलं आहे। पावसामुळे भात पिकांना मोठं जीवदान, आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर खोऱ्यामध्ये सलग 5 ते 6 दिवस मुसळधार पाऊस। पाटण आणि आउपे खोऱ्यामध्ये गेल्या 5 ते 6 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भात पिकांना मोठं जीवनदान मिळालंय। पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता समाधान दिसून येत असून भाताची रोपे चांगली तरारू लागलीत। राज्यामध्ये मृगबहारासाठी फळपीक विमा योजना जाहीर, 10 पिकांचा समावेश, 14 आणि 31 जुलै अंतिम मुदत। अर्ज भरण्यासाठी संत्रा, मोसंबी, पेरू, चिकू, डाळिंब, लिंबू, द्राक्ष आणि हळद या पिकांसाठी 14 जुलै तर सीताफळ आणि अंजीर पिकांसाठी 31 जुलै ही अंतिम मुदत असेल।
राज्याच्या बहुसंख्य धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये दुपटीने वाढ. पाणीसाठा 353 वरून पोहोचला 650 टीएमसीच्या घरात. 5 दिवसातील जोरदार पावसाची किमया. नागपूर विभागामध्ये 94 टीएमसी, अमरावती 88, छत्रपती संभाजीनगर 63, नाशिक 81, तर पुणे विभागामध्ये 191 आणि कोकण विभागामध्ये 52 टीएमसी इतका पाणीसाठा झालाय. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यामध्ये गावात मजूर नाही अन कृषीचा गाडी हाकायला साहेब नाहीत. मोर्शीमध्ये तांत्रिक कृषी अधिकाऱ्यापासून शिपाई पदांकरिता 24 पदे रिक्त. पुणे जिल्ह्यामध्ये पावसाची विषम हजेरी. भोर, वेल्हा, मोशी, आंबेगावमध्ये जोरदार, तर इंदापूर, दौंड आणि पुरंदरकडे पाठ. भोर तालुक्यामध्ये दमदार पावसाने शेतकरी सुकावले. भाटघर धरण 12.79%, 17.79% भरले, तर आंबेगाव तालुक्यातील भात शेतीला जीवनदान. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अवैध सावकारीवर प्रशासनाचा छापा. तक्रारींसाठी विशेष मोहीम. ननंद प्रकरणाची गंभीर दखल. जादा व्याज, कोरे धनादेश घेणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. सावकाराच्या जाचामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी तातडीने संबंधित पोलीस ठाणे किंवा जिल्हा उपनिबंधक, तालुक्यातील सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये तक्रार करावी असं प्रशासनाने निवेदन केलंय. नागरिकांनी तक्रारीसोबत कर्ज व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे, पावत्या, धनादेश, करारपत्रे, मोबाईल संदेश, ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा इतर उपलब्ध पुरावे सादर करावे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात 44,000 हेक्टरवरील पिके पावसाने बाधित. संततधार पावसाने शेतपिकांसह रस्त्यांचं देखील नुकसान. जमीन खरडून कोवळी पिके गेली वाहून. नाशिक जिल्ह्यामधील 11 धरणांनी तळ गाठला. 15 धरणांमध्ये 20% पाणी. पाणी पुरवठ्यामध्ये 28% तूट. हंगामामध्ये फक्त 400 दशलक्ष घनफुटांची वाढ. वाकी, आळंदी, वाघाड, पुणेगाव, तिसगाव, दारणा, बाम, भोजापूर, नाग्यासाक्या, पुनत, माणिकपुंज या धरणांनी तळ गाठला. यातील अनेक धरणांमध्ये 0% जलसाठा शिल्लक आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस न झाल्यामुळे धरणांमध्ये पाणीच आलेलं नाही. पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील डिंबे धरणामध्ये साठा अत्यल्प. यंदा पावसाने पाठ फिरवले. केवळ 8.96% पाणी. गेल्या वर्षी 5 जुलै रोजी धरणामध्ये 51.12% जलसाठा उपलब्ध होता. मात्र यंदा त्याच कालावधीमध्ये जलसाठ्यामध्ये मोठी घट झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. गेल्या वर्षी मे आणि जून महिन्यामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे धरणामध्ये धरणसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली होती. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पीएम किसान योजनेमध्ये 1965 शेतकरी अपात्र. पडताळणी होणार. कळंब तालुक्यामधील 138 गावांमधील लाभार्थ्यांची यादी जाहीर. उंबरठा उत्पादनावरच मिळणार पीक विम्याची मदत. शासन निर्णयामुळे अधिसूचित महसूल मंडळामध्ये अधिसूचित पिकांचं चालू वर्षाचं सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत कमी आल्यास विमा नुकसान भरपाई लागू होणार आहे. यामध्ये ज्वारी, बाजरी, नागली मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, काळे, सोयाबीन, कापूस व खरीप कांदा या 14 पिकांसाठी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना विमा योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या 2% विमा हप्ता भरून सहभाग घ्यावा लागणार आहे. सुरगाणा तालुक्यामध्ये स्ट्रॉबेरी शेतीला वेग. शेतकऱ्यांना दिलासा. जुलैच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत. पुन्हा कामाला सज्ज. पश्चिम घाटामध्ये दानादान. राज्यामधील 274 मंडळांमध्ये अतिवृष्टी. आज देखील बरसणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.